महाराष्ट्रातील नाट्यगृहांची दुरावस्था या समस्येचा सामना दीर्घकाळापासून रसिक प्रेक्षक आणि कलाकारांना करावा लागतोय। अनेकदा कलाकारांनी याविषयी उघडपणे भाष्य केलंय, पण सांस्कृतिक विभागाला अद्यापही जाग आलेली नाही। आता अलबत्या गलबत्या या लोकप्रिय नाटकाच्या कलाकारांनी कल्याणमधील अत्रे नाट्यगृहाच्या दुरावस्थेला वाचा फोडली आहे। इतकंच काय तर असुविधांमुळे थेट प्रयोगावर बहिष्कार टाकण्याचा हा व्हिडिओ अलबत्या गलबत्या नाटकाच्या टीमचा। मात्र ना हे मनोरंजन करण्यासाठीचं नाटक आहे, ना कलाकारांनी अभिनय केला, तर आपल्या राज्यातील हे नाट्यगृहाच्या दुरावस्थेचं चित्रण आहे। वॉशरूम मध्ये पाणी येत नाही। वा 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 वा, सुधरा आता तरी हो। वा वा वा, 25,000 भाडं भरलंय। वा वा वा, पण व्यवस्था काहीच नाही। वा 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 वा, उन्हाळ्यात पाऊस आला बघा। वा 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 वा, सुधरा आता तरी। वा 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 वा, अपेक्षा करू आम्ही। वा वा वा। कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृहात अलबत्या गलबत्याचा प्रयोग होता, पण नाटक ऐन रंगात असताना लाईट बंद पडली। एवढंच नाही तर मेकअप रूम मधील एसी ही सुरू नव्हता, तर वॉशरूमची अवस्था इतकी वाईट की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही। आचार्य अत्रे रंगमंदिर हे जे नाट्यगृह आहे आणि यातले व्यवस्थापक जे आहेत माणिक शिंदे साहेब, यांना गेले 2 ते 3 वर्ष आम्ही सातत्याने तक्रार केली आहे। तिथे कायम उंदीर मेलेले असतात, खिडक्या तुटलेल्या आहेत आणि अतिशय घाणेरडा म्हणजे बॅकस्टेजचा जो एरिया आहे एंट्रीचा, तो इतक्या मुतारीचा अक्षरशः वास येतो आणि त्यातून कलाकार येतो आणि त्यांना असं वाटतं की 2 तास हे येतात आणि जातात। पण प्रॉब्लेम हा होतो की एकतर पुढे जर कोणाचा नाट्यप्रयोग असेल तर त्यांना प्रयोग सुरू करायला उशीर होतो आणि आम्हालाही उशीर होतो। आणि 2 ते 3 वर्ष त्या माणिक शिंदेंना वारंवार तक्रार करून सुद्धा त्या माणसाला त्याची दखल घ्यावी वाटली नाही। उडवाउडवीची उत्तरं देतात कायम। तुम्हाला प्रयोग करायचा तर करा, अदरवाईज करू नका, या भूमिकेत ते लोक राहतात। तर कलाकारांनी करायचं काय आणि नाट्य निर्मात्यांनी पण करायचं काय? जर 25,000 रुपये तुम्ही भाडं घेताय तर तशा सुविधा सुद्धा आम्हाला द्या। तिथून आम्ही संभाजीनगरला प्रयोग करायला गेलो, संभाजीनगरची अवस्था सुद्धा तशीच आहे। 35,000 रुपये भाडं घेतात, 15,000 इलेक्ट्रिसिटीचे चार्जेस घेतात। तर मराठी नाटक आहे, मराठी माणसांकडून आम्ही प्रेक्षकांकडून तिकीट दर वाढवू कसे करणार? बरं, नाट्यगृहाच्या दुरावस्थेचं हे पहिलंच उदाहरण नाही। यापूर्वीही नाट्यगृहाबाबत अनेक कलाकार बोलले, तक्रारीही केल्या। भरत जाधव, मंगेश कदम आणि लीना भागवतांनी आवाज उठवलाय, पण आपल्या सांस्कृतिक विभागाला ना त्याचं सोयर ना सुतक। नमस्कार, मी भरत जाधव। असा ओला चिंब वाटतोय ना, घाबरू नका, पावसात भिजवलं नाहीये। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं काशीनाथ घाणेकर या नाट्यगृहाचा प्रयोग चालू आहे आणि एसी बंद आहे। भाडं घेत आहेत पूर्ण। ही दुसरी का तिसरी वेळ माझ्या बाबतीत झाली आहे। एसी बंद आहे, आम्ही सारखं एसी चालू करा, हो चालू केला ना, चालू केला ना, सांगितलं वाटलं काय वडलं नाही। तर तुम्हाला असं वाटतं मी पावसात भिजलो वगैरे, तर नाही, मी घामाने भिजलोय आणि याची दखल कोणी घेत नाही, म्हणून मला इथे ऑनलाईन यावं लागलं। मराठी नाट्यसृष्टीला समृद्ध अशी परंपरा आहे, त्यामुळेच आपल्या देशात सर्वाधिक मराठी भाषेत नाट्यप्रयोग होत असतात। मात्र या नाट्यगृहाची दुरावस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे। नाट्यगृहातील प्रसाधनगृहातील अस्वच्छता, एसीतून गळणारं पाणी, गळकी छतं अशा कित्येक कारणामुळे नाट्यगृहात प्रयोग करणं नामुष्कीचं झालंय। महाराष्ट्रातील नाट्यगृहांची दुरावस्था या समस्येचा सामना दीर्घकाळापासून रसिक प्रेक्षक आणि कलाकारांना करावा लागतोय। त्यामुळे हे वास्तव अलबत्या गलबत्या कलाकारांनी अभिनय न करता मांडले। किमान आता तरी सांस्कृतिक विभागाचे डोळे उघडतील अशी आशा करूयात। कलाकारांनी आपल्या नाटकाची कामं करत असताना जर त्यांना बाकीच्या सुविधा मिळाल्या नाही, तर प्रेक्षक जो 500 रुपये खर्च करून रंगभूमीवर येतोय त्याच्याही पैशांचा प्रश्न नाही, कलेचाही प्रश्न नाही। आणि या सगळ्या बाबतीत जी गोष्ट सगळ्यात समर्थ आहे, ज्याला 100 वर्षांचा मोठा इतिहास आहे, त्या इतिहासावर अशी गोष्ट होत असेल तर आता फार मोठा विचार करण्याची गरज आहे। प्रणित सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।